हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे राम जय राधा कुंज बिहारी राधा कुंज बिहारी राधे जय राधा जय राधा पंढरीनाथ राधे जय निताई गौरांग गौर हरि जय जगन्नाथ बलदेवा सुभद्रमाई जय सुदर्शन जय जगन्नाथ जय विठ्ठल रुक्मिणी जय विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी जय विठ्ठल रुक्मिणी जय जय संत तुकाराम जय संत तुकाराम संत तुकाराम जय संत तुकाराम जय संत तुकाराम जय संत तुकाराम जय जय प्रभुपाद
परमानंदे हरे कृष्णा आज एकादशी नाही ना आवाज येत नाही जे कोणी महामंत्राचा उच्चारण करील जोरात त्यांच्यासाठी प्रसाद आहे ना प्रभूजी मोठ्याने आवाज आपला आवाज पंढरपुरापर्यंत पोहोचला पाहिजे हरे कृष्णा जय हो हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे सर्वांना प्रसाद मिळणार कोणाकोणाला प्रसाद हवाय कोणाकोणाला प्रसाद हवाय मग आधी आता कानाचा प्रसाद घ्यायचा आणि मग हा प्रसाद मिळेल कानाचा प्रसाद लाईट गेली आपलं ते बॅकअप साऊंड स्विच चार्जिंग आलेला लावली ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरे नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्ठिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु नमो पंकजनाभाय नमो पंकजमालिने नमो पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रये नमो परमकल्याणं नमो परममंगलम् वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः हरे कृष्ण मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं कृपातमहं वन्दे श्रीगुरुनदीनतारिणे ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरो वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथामितं तं सजीवं
साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखावितांश नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूसरे श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिने नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतिशे नमः हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्ते सप्त कांचन गंगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वैशाकल्पातरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे हरे। धन्यवाद। हरी हरी हरे कृष्ण। हरी हरी। तर आपल्या सर्वांचं या पाडोदी गावच्या वतीने आयोजित नियोजित नगर संकीर्तन तथा महासत्संग कार्यक्रम में मैं अपना सर्वांचं हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो। अपना सर्वांचा मूल्यवान वेळ काढून आपण इथे आपल्या स्वतःच्या आत्मकल्याणासाठी, आत्मउद्धारासाठी आणि भगवंताच्या संतुष्टीसाठी, प्रसन्नतेसाठी इथे आलात आणि गेली 1.5-2 तास आपण नाम संकीर्तनामध्ये मग्न चित्त होऊन एकाग्र चित्ताने सहभागी झालात। त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो की पुन्हा आम्हाला सर्वांना आमंत्रित करा आणि आपल्या सर्वांच्या सेवेचा लाभ किंवा संधी आम्हाला प्राप्त करून द्या। खऱ्या अर्थानं मी धन्यवाद देतो आमचे ब्रजनायक कृष्ण प्रभू जे की आमचे गुरुबंधू आहेत। त्यांच्या इच्छेने आणि या पाळोदी गावच्या भक्तांच्या वैष्णवांच्या प्रयत्नाने किंवा पाठपुराव्याने मला आपणा सर्वांच्या दर्शनाचा जो झालेला लाभ आहे त्यासाठी मी आपणा सर्वांचं ऋण व्यक्त करतो, आभार मानतो। तसं तर आता प्रभूजींनी, ब्रजनायक कृष्ण प्रभूजींनी या कलियुगाचं महत्त्व सांगितलंय। कलियुगामध्ये धर्माचं पालन अर्थात भक्ती काय केली पाहिजे, कशी केली पाहिजे, तर तोच धागा पकडून किंवा त्यालाच पुढे आपण घेऊन जाऊन की या नामसंकीर्तनाचा किंवा भक्तीचा, नाम जपाचा काय लाभ आहे, कशासाठी करायचं, कोणी करायचं, केव्हा करायचं, कधी करायचं, है ना,
जसं प्रभूजी सांगत होते की चतुर्युग आहे, 4 युग आहेत ना. किती युग आहेत? आणि आता सध्याचं कोणतं युग चालू आहे? कलियुग. गुड, व्हेरी गुड. मला सर्वांना पाहून तुम्हा सर्वांना तिलकधारी वैष्णव आणि सगळेजण कीर्तनामध्ये सहभागी होतात, इथे नमस्कार करतात. हे पाहून एक आश्चर्य वाटतंय की खरोखर महाप्रभूने जे भाकीत केलं होतं की पृथ्वी त्याचे नगरादी गाम सर्वत्र होय गो मोर नाम प्रचार, त्याचा अनुभव किंवा साक्षात्कार या पाळोदी गावामध्ये पाहायला मिळाला. अनुभवला हा साक्षात्कार की प्रत्येकाच्या मुखामध्ये काय नामस्मरण. आणि अनेक भक्त मला सांगत होते ब्रजनायक कृष्ण प्रभूंची बहीण ज्यांचं नाव अयोध्या माताजी, अयोध्या है ना. तर अयोध्या माताजी सांगत होते की जवळजवळ 40-50 भक्त जप करतात आणि 20 भक्ताचे अधिक 20 भक्तापासून अधिक लोक 16 माळा करतात. मग काही 10 माळा करत असतील, 5 माळा करत असतील, पण जप करणं हे अतिशय लाभदायक आणि श्रेष्ठ कार्य आहे. जर जप करत नसू तर आपल्या जगण्याला किंवा या मनुष्य जीवनाला विशेष महत्व नाही. एक दृष्टांत सांग, गोष्ट सांग. कोणाकोणाला गोष्ट ऐकायची? मग सर्वांनी व्यवस्थित कान देऊन ऐका ती गोष्ट, म्हणजे मनुष्य जीवनाचं महत्व पटेल, कळेल, उमजेल, समजेल. आणि मग आपण तो विधी किंवा ते प्रॅक्टिकल करायला काय करू? आणखी जोमाने, उत्साहाने प्रारंभ करू. तर एक गाव असतं, खेडेगाव, आणि त्या खेडेगावामध्ये मेंढपाळ असतात. मेंढपाळ इकडे आहेत का? मेंढपाळ शेळ्या मेंढ्यांचं पालन करणारे मेंढपाळ असतात. मेंढपाळ तो मेंढपाळ बकऱ्यांच्या मागे दिवसभर त्यांना चारायला घेऊन जातो, दर्या खोड्या डोंगराच्या कडेने. तर तो मेंढ्याच्या मागे फिरत असताना दैववेग योगाने म्हणा या भगवंताच्या कृपेने म्हणा, भगवंताच्या आशीर्वादाने म्हणा, त्याला एक सुंदर मौल्यवान चकाकणारा मणी सापडला. मणी काय सापडला त्याला? मणी सापडला. आणि मग त्या मण्याचं काय करावं हे त्याला काय कळे ना. अतिशय सुंदर, अद्भुत, विजेच्या पेक्षाही लखलखणारा त्याचा प्रकाश त्या मण्याचा. तो त्याला सापडला, पण त्याला काही कळे ना की हा काय करावा, या मण्याचा काय उपयोग करावा, कशासाठी करावा. आणि तो मणी काही साधारण नव्हता, तो एक असाधारण मणी होता. कोणी सांगू शकेल तो मणी कोण होता, कोणता होता, काय होतं त्या मण्याचं नाव? आपला हा कोण? चिंतामणी. व्हेरी गुड, टाळे वाजवा एकदा. तो मणी होता चिंतामणी. आणि चिंतामणीचा काय लाभ असतो माहिती कोणाला? हा, ज्याच्याकडे चिंतामणी आहे ना त्याला मोठा व्यापार करायची, मेंढ्या सांभाळायची, शेतीत राबायची, कुदबायची गरज राहत नाही. धनप्राप्तीसाठी लोक रात्रंदिवस कष्ट करतात. ज्याच्याकडे चिंतामणी त्याने जर चिंतन केलं की मला एक मोठा महाल उभा पाहिजे, महाल पाहिजे, महाल, तर लगेच महाल उभा. वेळही लागत नाही त्याला. मग सप्लायर का जावं लागत नाही, कॉन्ट्रॅक्टर का जावं लागत नाही, माल मागवावा लागत नाही, वाळू नाही, सिमेंट नाही, डबर नाही, विटा नाही, सगळं रातोरात एकदम लगेच. असा तो चिंतामणी होता. पण अज्ञानी जीव मेंढपाळ तो, मग तो गेला, तो मणी घेऊन गावामध्ये गेला आणि गावामध्ये घेऊन लोहाराकडे गेला. आणि लोहाराला काही माहिती नव्हतं तो मणी काय, कोण आहे, कसा आहे. त्या मण्याला त्याने छेद पाडून घेतला. काय केला? छेद पाडून घेतला, छेद. आणि त्या मण्यामध्ये एक रस्सी होती, रस्सी घातली. त्या मण्यामध्ये काय घातली? रस्सी घातली.
आणि ती रस्सी घालून तो मणी त्याने आपल्या बकरीच्या गळ्यात घातला. त्याने तो मणी कोणाच्या गळ्यात घातला? बकरीच्या गळ्यात घातला. बघा, व्यक्तीला जर मूल्य महत्व माहित नसेल तर तो वस्तूचा उपयोग कशासाठी करतो? त्याला काय मिळाला होता? चिंतामणी. आता तो धनगर म्हणजे दुसरं कोणी नसून, तो मेंढपाळ म्हणजे दुसरं कोणी नसून आपण. हे जे मानवी शरीर मिळालेलं आहे ते काय आहे? एका चिंतामणी सारखं आहे. या साह्याने आपण, हे अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. मानवी जीवन काय दुर्लभ आहे. एक भक्तिविनोद ठाकूर महाराज एकच पंक्ती जातो मी. भजहु रे मन श्रीनंद नंदन अभय चरणारविंद रे. भजहु रे मन श्रीनंद नंदन अभय चरणारविंद रे. दुर्लभ मानव जन्म सत्संगे, दुर्लभ मानव जन्म सत्संगे तरहु ये भव सिंधु रे. भजहु रे मन श्रीनंद नंदन अभय चरणारविंद रे. मानवी जीवनाचं महत्व सांगताना भक्तिविनोद ठाकूर महाराज या गीतामधून अतिशय मौलिक उपदेश देतात की पहा, हे मनुष्य लोक हो, ज्यांना ज्यांना मनुष्य देह प्राप्त झाला त्याने ऐका, हा मनुष्य देह अतिशय दुर्लभ आहे. अतिशय दुर्लभ, मिळत नाही आणि मिळाला तरी टिकत नाही. मिळाला तरी टिकत नाही, मिळाला तर त्याचं महत्व कळत नाही. तर तुम्ही काय करा, पहा, मनुष्य जीवन दुर्लभ आहे आणि त्याहूनही अधिक काय दुर्लभ आहे कोण सांगेल? मनुष्य जीवनापेक्षा अधिक दुर्लभ काय? आणखी त्याच्या पूर्वी भगवत भक्ती प्राप्त होण्याच्या पूर्वी साधू सांग, सत्संग बहुत दुर्लभ है. दुर्लभ मानुषम देह देहिनाम क्षणभंग तत्रापि दुर्लभ मन्य वैकुंठ प्रिय दर्शन. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर सत्संग मिळत नाही. सत्संग मनुष्य जन्म मिळत नाही, यापेक्षाही दुर्लभ सत्संग मिळत नाही. आणि आपल्याला भगवंताच्या कृपेने, प्रभुपादांच्या कृपेने, गुरु महाराजांच्या कृपेने या पाळोदे गावामध्ये काय होतं? सत्संग मिळतोय, सत्संग होतोय. रोज इथे मंगल आरती करतात, गीता भागवतमचं वाचन करतात, जप करतात. तर आपण त्याचा काय करायचा? फायदा घ्यायचा, लाभ उठवायचा. तर मग भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की हे मनुष्य हो, हे लोक हो, काय करा? मन तुमचं मनाने नंद नंदन कृष्णाचं चिंतन करा. भजहु रे मन श्री नंद नंदन, की जो अभय प्रदान करणे, अभय प्रदान करून देणारे भगवंताचे चरण कमल आहे. त्या चरण कमलाचं तुम्ही मनाद्वारे चिंतन करा. मनाद्वारे काय करा? आणि मग असं चिंतन केलं तर काय होईल? तरहु रे भव सिंधू रे. भव सिंधू तुम्ही तरून जाल, भव सिंधू तुम्ही पार करून जाल. पार. आता भवसिंधू कशाला म्हटले, कोणाला म्हटले, कोण सांगेल? भवसिंधू म्हणजे काय? कोणाला भवसिंधू म्हटले? हा, भौतिक जगाला. भौतिक जग हे एका भवसिंधू, सिंधू म्हणजे सागर, भवसिंधू भवसागराला म्हटले. आणि त्याहीपेक्षा या भवसिंधू जन्म मृत्यूच्या चक्राला, या भवसागरामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी याच्यामध्ये आपण काय करतोय? भरडलो जातोय. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारे खल दुष्टारे पायी पायी तुले.
पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू आणि जन्म आणि मृत्यूच्या वेदना भागवतम सांगतं एका वेळेला 1000 बिंदू चावल्याच्या जेवढ्या वेदना होतात एवढ्या वेदना मृत्यू समय होतात। आणि जर कोणाला या वेदनामयी दुःखमयी कष्टातून मुक्त व्हायचं असेल तर त्याने काय करायचं? भजहू रे मन श्रीनंदन। नंदाचा पुत्र देविकेचा पुत्र भगवान कृष्णाची भक्ती करायचं आणि भक्ती करायचं आपण काय करायचं? सेवा करायची, सेवा करायची, भक्ती करायची, भक्ती करायची। भक्ती काय करायची? नेमकं करायचं काय? तर सेवा ते आवडी उच्चारावे ना, भेदाभेद काम निवारून। संत तुकाराम महाराज एका अभंगामध्ये पहिल्या ओळी सांगतात, भगवंतांना जी सेवा आवडते ती आपण सेवा करायची। मग भगवंतांना कोणती सेवा आवडते? तर जे आपण 1.5-2 तास करत होतो ना नामसंकीर्तन, ही सेवा। आणि या सेवेने काय लाभ होतो? कोणतं धन आपल्याला प्राप्त होतं? तर आपल्याला कृष्णाचं प्रेम प्राप्त होतं, कृष्णरूपी धन प्राप्त होतं। आणि काल जपा टॉक मध्ये आमचे गुरुदेव सांगत होते की कृष्ण प्रेम प्राप्ती विना व्यर्थ दरिद्री जीवन। चैतन्य चरितामृत मध्ये कृष्ण प्राप्ती विना व्यर्थ दरिद्री जीवन। कृष्णाच्या प्रेमा प्राप्ती शिवाय जर आपण हे धन गमावलं तर त्या मेंढपाळाचं उदाहरण दिलं तसं। चिंतामणी मिळून सुद्धा त्याने कशाच्या गळ्यात बांधला? बकरीच्या गळ्यात बांधला। तसं आपण मनुष्य जीवन मिळून सुद्धा त्या बिचाऱ्या प्राण्यासारख्या रात्रंदिवस नश्वर गोष्टी प्राप्त करण्यासाठी हे जीवन काबाड कष्ट करण्यामध्ये घालवतोय। तो बिचारा प्राणी म्हणजे कोणता? कोण रात्रंदिवस राबतो आणि मुठभर घासा? कोणता प्राणी? गाढव। गाढव त्या बिचाऱ्या प्राण्यासारखं हो की नाही? रात्रंदिवस बोजे वाहतो, वाळू विटा सिमेंट त्याच्यावर टाकतात आणि काय मिळतं त्याच्या बदल्यात? मुठभर घास। आणि तेवढं घास करतो कुठेही उकिरडे फुंकले ना आणि 4-2 पाय आपटले तर तेवढं मुठभर घास त्याला सहज मिळेल। तद्वत तशा प्रकारे आपण या नश्वर गोष्टी प्राप्त करण्यासाठी हे मनुष्य जीवन व्यर्थ घालतो। म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात या अभंगातून उपदेश सल्ला देतात। काय सल्ला देतात? सेवा ते आवडी उच्चारावे ना। आवडीने भगवंताचं नाम उच्चारण करायचं आणि देवालाही तेच आवडतं। देवाला काय आवडतं? ज्याचं नाम उच्चारण केलेलं खूपच आवडतं। भगवंताच्या सेवेचे अनेक प्रकार आहेत। पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुलती, ऐकले का? लक्ष्मी देवी काय करते? चरण सेवा करते। गरुडदेव काय सेवा करतात? भगवंताचं वाहन बनतात। भगवंताने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर गरुडाच्या पाठीवर विराजमान होऊन भगवंत प्रवास करतात। अशा अनेक सेवा आहेत, अनेक सेवा आहेत। शेष काय करतो? शेष भगवंताचाच विस्तार आहे। या संपूर्ण ब्रह्मांडाला धारण करतो किंवा भगवंताचे सेवेमध्ये संलग्न राहतात। 24 तास शेष ना जे आहे भगवंताचं गुणगान करतात। अशा अनेक सेवा आहेत, पण एक ही कलियुगातील लोकांसाठी महत्वाची सेवा आहे। कलौतद हरिकीर्तना। कृतेया ध्यायतो विष्णू। कृतयुगामध्ये म्हणजे सत्ययुगामध्ये विष्णूचं ध्यान सांगितलं की आता या युगामध्ये नाही। कृतेया ध्यायतो विष्णू, त्रेतायाम यजतो मखय। त्रेतायुगामध्ये महान महान यज्ञांचं आयोजन करायचं। त्रेतायाम यजतो मखय। द्वापारे परिचर्या आणि द्वापार युगामध्ये विष्णूची मोठ्या प्रमाणावर काय षोडोपचार पद्धतीने पूजा आराधना अर्चना करायची। पण कलौतद हरिकीर्तना
म्हणजे जे ध्यानाने यज्ञाने पूजा अर्चनाने लाभ होतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक लाभ भगवंताच्या नामस्मरणाने होतो. म्हणून संत तुकाराम महाराज या कलियुगातील बद्ध जीवांना हे कृष्ण प्रेम जे आहे, कृष्ण धन आहे, हे प्राप्त करून घेण्यासाठी साधा सोपा सरळ उपाय सांगतात. आणि तो कोणीही करू शकतो, केव्हाही करू शकतो, कधीही करू शकतो. काय सेवा ते आवडी उच्चारावे ना, भेदाभेद काम निवारण, तर्क वितर्क हे सगळं सोडून द्या. आपल्या आवांची इच्छा, हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल, मग हे कशासाठी ते कशासाठी, इकडं जाऊ तिकडं जाऊ, हे काय नाही. संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, हात जोडून सांगतात. आणि श्रील प्रभुपादजी जे जगद्गुरु आहेत त्यांनी संपूर्ण विश्वामध्ये भक्तीची वाढ, भक्तीची क्रांती केली. त्यांनी सुद्धा सांगितलं की 99% आध्यात्मिक प्रगती, भक्तिमय प्रगती ही जपावर अवलंबून. काय आहे? जपावर. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, लागोनिया पाया विनवितो तुम्हा, करे टाळी मुखे बोला. हाताने टाळी आणि मुखाने बोला. काय म्हणा? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बघा संत तुकाराम महाराज या संतांची या बद्ध जीवांना जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडवण्याची, शाश्वत सुख प्राप्त करून देण्याची किती तळमळ आहे, त्यांची किती खाली येण्याची तयारी आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्यासारख्याच पाय पकडावेत. लागून या पाया विनवितो तुम्हाला. एवढे आपण मोठे आहोत का? आपल्याला काय कळतं आपण कोण आहोत हेच आपल्याला कळत नाही. पण संत महात्म्यांची अनुकंपा पहा, त्यांची दया पहा, जीवाच्या प्रती असणारं त्यांचं प्रेम पहा. प्रेमाची पराकाष्ठा करून ते सांगतात की मी हात जोडून नम्रतेने तुमच्या पाया पडतो, पायाला लागतो, पण तुम्ही काय करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, कृष्ण कृष्ण म्हणा. तर म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, ही सेवा कोणती करायची? नामस्मरण सेवा करायची. आणि ती देवाला खूपच आवडते, खूप आवडते, खूप. दुसऱ्या ओळीमध्ये ते सांगतात, आपलं कसं आहे, आपल्याला जे आवडतं ते आपण इतरांवर लागतो. आपल्याला जे आवडतं ते इतरांवर लागतं. पण भगवंत काय सांगतात? स्वतः सांगतात. आणि चैतन्य महाप्रभू कोण आहे? 500 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभू नवदीप मध्ये अवतरित झाले, भक्ताच्या रूपात आले आणि त्यांनी सर्व या जगाला कृष्ण प्रेमानं अपलावित केलं. पात्र अपात्र स्थाने असताने न देखे. त्याने पात्रता पाहिली नाही, अपात्रता पाहिली नाही, कोणतंही क्वालिफिकेशन पाहिलं नाही, योग्यतेचा स्थानाचा विचार केला नाही, जातीचा कुळाचा धर्माचा कसलाही विचार केला. भेटेल त्याला हरिनाम घ्यायला प्रवृत्त, प्रेरणा दिली, उत्साही बनवलं. काही लोकांना केवळ दृष्टीपाताने हरिनाम करण्यासाठी प्रोत्साहित केलं. काही लोकांना आलिंगन दिलं, काही लोकांना आलिंगन दिलं, काही लोकांना आशीर्वाद दिला, जवळ बोलावलं आणि कृष्ण प्रेमाने सर्वांना काय केलं? अपलावित केलं. असा चैतन्य महाप्रभू जे की स्वयं कृष्ण आहे, ते राधेची कांती आणि भाव घेऊन स्वतः कृष्ण आले आणि त्यांनी काय शिकवलं? केवळ केलं बी आणि शिकवलं बी. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या मंत्राचं कीर्तन, या मंत्राचा जप करण्यासाठी. मग बाकी इतर काही साधना करण्याची आवश्यकता नाही. दुसऱ्या ओळीमध्ये अभंगाच्या सांगतात, न लगे हलावे चालावे बाहेर, न लगे हलावे चालावे बाहेर, अवघे घरी बैसोनिया. अवघे, अवघे म्हणजे काय? अवघं म्हणजे कळतं का? अवघा या शब्दाचा अर्थ सगळं. आणि अवघे घरी बैसलिया म्हणजे अवघे लाभ, सगळे लाभ घरी बसल्या बसल्या मिळतात. नाहीतर मग आपल्याला इतर मार्गाने जायचं असेल, कुठल्या मार्ग, तर अनेक साधनं करावी लागतात. जसं आम्ही पुण्याहून आता इकडे आलो, पाळोदी गावाला आलो.
पाळोदी गावामध्ये पण पूर्वी फार म्हणतात यज्ञ व्हायचे, बरोबर? हा, पुराणांचं वेदांचं गायन व्हायचं. पण आता तसे काय गायन करायचं, आता नामसंकीर्तन गायन करायचं. हा सुद्धा काय यज्ञ आहे, यज्ञ. नामसंकीर्तन म्हणजे कलियुगामध्ये यज्ञ आहे. चैतन्य चरितामृत मध्ये सांगितलंय की नामसंकीर्तन केलेलं किती यज्ञाचं फळ मिळतं. नामसंकीर्तन हा यज्ञ केल्याने आपल्याला जो स्वाहा 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 करतो ना, कोटी कोटी यज्ञ, कोटी कोटी यज्ञ, नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपतात आहे. महाप्रभूने पण ते सांगितलं, हरिनामाच्या जपाने कोटी यज्ञाचं फळ मिळतं. मग सांगा कोण असा या कलियुगातला अविचारी अविवेकी अज्ञानी व्यक्ती असेल की तो हरिनामाकडे वळणार. मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारू की कोण कोण आजपासूनच जे नामजप करत नाही, जे शून्य माळा करतात, ते नामजप करायला सुरुवात करणार? त्यांनी हात वर करा, हात वर करा की आम्ही करत नाही आणि आजपासून सुरुवात करू. अच्छा, तुम्ही करत नाही? कोण कोण नामजप करत नाही? हात वर करा बरं. नामजप करत नाही, एक शून्य माळा करतो, नामजप करत नाही. करत नाही अशी कोण कोण लोक आहेत? सगळे करतात. अरे वा, सगळे नामजप करतात. टाळ्या वाजवा एकदा. सगळे नामजप करतात. या पाळोदी गावामध्ये मला असं वाटतं सगळे परमहंस आहेत, सगळे नामजप करतात. बरं, असू द्या, चांगली गोष्ट आहे. पण जे नसतील करत ना, त्यांनी आजपासून नामजपाला सुरुवात करा. आणि नामजपासाठी माळा उपलब्ध करून देण्याचं कार्य आमचे ब्रजनायक कृष्ण प्रभू करते. कोणाकोणाला माळा आणि आमचे हिंगोलीहून बघता आले ते जपमाळा आणून देण्याचं कार्य करते. कारण या साधनाला कुठेही इकडे तिकडे फिरा न लगे हलावे चालावे बाहेरी. बाह्य उपचाराची गरज नाही. मी सांगत होतो की पुण्यावरून इथे पाळोदी गावाला येण्यासाठी पहिल्यांदा रिक्षा करून ट्रॅव्हलिंगच्या स्थानावर गेलो, बस स्थानावर गेलो. तिथून बस मध्ये बसलो, मार्ग बदलला ना, रिक्षा मग बस, मग बस वरून मी हिंगोलीला उतरलो. मग आमचे पियुष प्रभू बाईक वर बसलो ना, गाडीवर. ही साधनं बदलली ना, साधनं काय करत बदलावं लागतात. नंतर पुन्हा रिक्षा, रिक्षावरून कमळनुरी आहे ना, कमळनुरी, आणि नंतर तिथून पाळोदी. असे अनेक साधनं. पहिल्या रिक्षाने, बसने, मग गाडीवर, मग परत खडबडीत रस्ता, खडीकरण आहे ना, आणि मग खड्डेकरण. तर असा अवघड मार्ग असतात. बाहेरून दिसायला सोपे असतात बाकीचे मार्ग, पण नामसंकीर्तनाचा मार्ग प्रारंभी सरळ सोपा आणि त्याचा साध्य शेवटी सुद्धा तो एकदम विकास. अमृताहुनी गोड नाम तुझे. पण आता आपल्याला गोड वाटतंय का? नाही वाटत, कारण आपण रोगी आहोत ना. हा, विषय विषयाचा आहे ना. कारण नाम गोड आहे पण आपल्याला ते कडू लागते, कारण रोगी आहे. कावीळ झालेल्या माणसाला प्रभुपाजी उदाहरण देतात, उसाचा रस गोड नाही लागत. का बरं, का लागत नाही गोड? कारण त्याला कावीळ आहे, रोग आहे. तसा हरिनाम गोड आहे ना. किती गोड आहे हो, किती गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे. किंवा भगवंताची कथा अमृतापेक्षाही गोड. अमृताची आणि कथेची, नामाची तुलना होऊ शकत नाही. कुठं ते नाम जे आहे ते आध्यात्मिक आहे, दिव्य आहे. गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन. आणि कुठं ते स्वर्गातलं अमृत. स्वर्गातलं अमृत म्हणजे ते भौतिक आहे, त्याने फक्त आपलं आयुर्मान वाढतं, आयुष्य जास्त होतं. त्या अमृताने जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्तता होत नाही. लक्षात घ्या, स्वर्गातलं अमृत फक्त आयुर्मान वाढवतं. स्वर्गामध्ये फक्त उच्च प्रतीचे भोग आहेत, भोग, भौतिक भोग जे इथे आपण बघतो तेच. त्याची फक्त काय क्वालिटी आणि क्वांटिटी, प्रचूर. हा, बरोबर. प्रभू स्वर्गामध्ये जे अमर देव, अमर नाही ते, पण त्यांचं आयुर्मान जास्त आहे. त्यांची इच्छा आहे की आपल्याला इथं पृथ्वीवर जन्म मिळावा. त्याच्यासाठी कुरकुरे खायला
का व्हॉट्सअप बघायला, का व्हॉट्सअप बघता बघता जप करायला? नाही, हे अमृतापेक्षा गोड असणाऱ्या हरिनामाची चव चाखायला. तर हे हरिनाम असं गोड आहे आणि स्वतः भगवंत सांगतात, बाबा मला तुमच्याकडून कसलीही अपेक्षा नाही. मला जर तुम्हाला प्रसन्न करायचं असेल तर फक्त काय, सेवा ते आवडी उच्चारावे नाम. आवडीने माझा नामाचा उच्चार करा, नाम जप करा, नाम जप करा, नाम जप करा, बस. हे बघा, साधारण लोकांना जर प्रसन्न करायचं असलं ना तर नुसतं त्यांचं नाव घेऊन आपल्याकडे पाहुणे आल्यावर आपण नुसतं म्हणू का, पाहुणे 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 पाहुणे, होईल का? आपण पियुष प्रभू तुम्ही समजा सासूरवाडीला गेला आणि नुसतेच पाहुणे 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 पाहुणे, तुम्ही काय म्हणाल? परत तोंड सुद्धा बघणार नाही. त्याला चहा दिला नाही, पाणी दिलं नाही, जेवण दिलं नाही, खाऊ पिऊ घातलं नाही, नुसतं पाहुणे पाहुणे म्हणून आपण प्रसन्न नाही होणार. कारण आपल्याला सवय लागली पूर्वीपासून हो की ना उपचाराची, बाह्य उपचाराची सवय लागली आपल्याला. हा, अंतरीची गोडी कोण घेतो? भगवंत घेतो. तो बाह्य नाही बघत की त्याने आपल्याला काय दिले काय नाही दिलं, ना आपलं काय आहे त्याला द्यायला, आपल्याजवळ आहे काय त्याला द्यायला, त्याच आपल्याला त्याला द्यायचंय. पण नाही दिलं तरी चालेल, त्याला फक्त त्याचं नाव घेतलेलं खूप आवडतं. मग आता तुम्ही जप करता का? किती माळा? नाही. मग चिंतन मनात नाही. माऊलीने हे सांगितले का, मने म्हणा मने म्हणा. काय म्हटले माऊली? हरी मुखे म्हणा, मुखाने नामस्मरण करा. मी हात जोडून विनंती करू, रोज नित्य, रोज पण माळेवर करा, संख्यापूर्वक करा, म्हणजे मन भटकत नाही. अनेक लोक म्हणतात की आमचं चालू असतं, मनामध्ये चालू असतं, चिंतन असतं. चिंतन ही एकदम सर्वोच्च अवस्था आहे, जे आपलं साधारण कार्य नाही, साधारण माणसाचं कार्य नाही. आमचे प्रभुपाद सुद्धा शेवटपर्यंत नाम जप करत होते, माळेवर संख्यापूर्वक जप करत होते. चिंतनाची जी पद्धती आहे ती सर्वोत्कृष्ट, अगदी भगवंताच्या जे पार्षद आहे, जे सिद्ध पुरुष आहे, सिद्ध भक्त आहे, त्यांच्यासाठी म्हणजे शास्त्राची आज्ञा आहे की तुम्ही संख्यापूर्वक जप करा, माळेवर जप करा. त्याचा लाभ खूप आहे आणि मग तुम्ही त्याचा फरक करा. तर आपण सांगत होतो की भगवंतांना बाह्य उपचाराची गरज नाही आणि आपल्याला बाह्य उपचार आवडतात. तर आपण बद्ध जीव आहोत. भगवंताला त्याचं नाम, प्रेमाने नाव घेतलेलं खूपच आवडतं. त्याच्यावर तो फिदा होऊन जातो. त्या व्यक्तीवर काय होऊन जातो? फिदा, एकदम प्रसन्न होतो. त्याच्या हातातलं तो खेळणं बनतो. कोण? भगवंत, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, जो त्याचं सतत नामस्मरण घेतो, सतत त्याची सेवा करतो, त्याच्या हातातलं तो खेळणं बनतो. जसं गारुड्याच्या हातातलं माकड आहे ना, माकड गारुडी जसा आज्ञा देतो तसं माकड करतात. आणि मग संत तुकाराम महाराज एक उदाहरण देतात की कानी पुरुष कधी कधी स्त्रीच्या हातातलं खेळणं बनतं, माकड बनतं. माकड काय बनतं? माकड. ती बाई त्याला जसं पाहिजे तसं नाचवते. उठ म्हणलं की, बस म्हणलं की त्या माकडापर्यंत. आता ते गारुडी आणि माकड राहिले नाही, कारण यांची संख्या आता जास्त वाढली ना. तर आपल्याला पाहावं, हे सांगत होतं की संत तुकाराम महाराज म्हणतात की भगवंत जो नामस्मरण त्याची सेवा करतो, त्याच्या हातातलं एक खेळणं म्हणतात, तो सांगन ते करतो. त्याची वाट पाहतो की मला कधी बोलवायचं. एक भागवतम मधलं उदाहरण सांगतो, महाभारतातलं उदाहरण. 5 पांडव माहिती आहे, भगवंताचे शुद्ध भक्त, अखंड भगवंताचं चिंतन, अखंड स्मरण. एकदा कृष्ण द्वारकेमध्ये रुक्मिणी सोबत वार्तालाप करत होते, संवाद करत होते. मग रुक्मिणीच्या मनात प्रश्न पडला की आम्ही तुमच्या सेवेसाठी रात्रंदिवस उभे आहोत, तरसतोय तुमच्या सेवेसाठी,
आणि तुम्ही आपलं उठसूट हस्तिनापूर कधी पाहत तिकडं हस्तिनापूरला. हस्तिनापूरमध्ये कोण होतं? पांडव. हा प्रश्न किंवा ही शंका रुक्मिणीच्या मनात निर्माण झाली. आता या श्रीमानजीला काय कळत नाही, कुणाच्या मनात काय खलबल चालली ते लगेच कळतं. आता इथं बसल्या बसल्या आपण दुकानात आहोत का घरी आहोत का इथं कीर्तनामध्ये कथेमध्ये आहोत हे भगवंतांना कळतं. म्हणून शरीराने कुठेही असा आपण मनाने चित्ताने भगवंताजवळ असलं पाहिजे. आणि मग कृष्ण भगवान आईसाहेबांना म्हणाले रुक्मिणी मातेला, चला चला आपल्याला हस्तिनापूरला जायचंय, आपल्याला आमंत्रण आहे, तुम्ही चला माझ्याबरोबर. मग कृष्णाने लगेच रथ घेतला, रुक्मिणी मातेला बसवलं आणि कुठे गेले? हस्तिनापूर. द्वारकेवरून हस्तिनापूर गेले. कथेमध्ये सगळं काही पटकन होत असतं, कथेमध्ये वेळ लागत नाही. त्यावेळेस अर्जुनाने स्नान केलेलं होतं आणि अर्जुनाचे क्षत्रिय असल्यामुळे केस लांब लांब होते. आणि सकाळी सकाळी सुभद्रा तो खुर्चीवर बसला होता आणि सुभद्रा त्याचे केस सुकवत होती. कोण? सुभद्रा केस सुकवत होती. आणि मग गेल्याबरोबर हो की नाही, सुभद्रा उठली की अरे काय भाऊ आलाय ना, सुभद्रेचा भाऊ होता कृष्ण, रुक्मिणी मातेसह आपल्या पत्नीसह आलेला आहे. तर सुभद्रा माता उठून आतमध्ये गेली आणि कृष्णाने ते केस हातात घेतले. कोणाचे? कोणाचे? अर्जुनाचे. आणि काय करू लागला? त्याच्या सेवेमध्ये. आणि केस सुकवता सुकवता थोडी त्याला डुलकी लागला. डुलकी, डोळे झाकले आणि डुलकी लागली. कोणाला? अर्जुनाला. त्याच्या झोपेमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून भगवंताने ते केस हातात घेतले आणि केस सुकू लागला. रुक्मिणी मातेला आश्चर्य वाटलं, अरे याची पूर्ण ब्रह्मांड याची सेवा करते, आम्ही याचे केस सुकवतोय आणि हा कधी आम्हाला नाही. अर्जुनाची सेवा, अर्जुनाचे केस सुकवतोय. पुन्हा तिच्या मनामध्ये संशय आला. आणि मग त्याने सांगितलं, हे बघ, घे बरं जरा या अर्जुनाचे केस सुकवून आतमध्ये जाऊन येतो, सुभद्रा काय करते ते पाहतो. आता श्रीमानजीची पतीची आज्ञा आहे ना, अर्जुनाचे केस सुकवायला सांगितले. ती आज्ञा मोडू शकली नाही. तिने ते केस हातात घेतले आणि कृष्ण आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर काय प्रकार, अर्जुनाच्या रोमातून हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे, सारखा कृष्णाचा उद्घोष रोमातून कृष्ण ध्वनी प्रस्फुटित होऊ लागला. साऱ्या शंकांचं समाधान रुक्मिणी मातेचं झालं की का भगवान कृष्ण या पांडवांच्या घरी अखंड वास करतात. आणि म्हणून पांडवावरून आपल्याला ही शिक्षा मिळते, ही शिकवण मिळते की जीवनामध्ये सुख दुःख हे येत राहतात, उतार चढावे रोज नित्य आपल्याला अनुभवाला येतात. तरी देखील आपण भगवंताचा नामजप कधी चुकायचा नाही. म्हणून सर्वांना जे कोणी 2 माळा करत असेल 4 करा, 4 करत असतील 8 करा, 8 करत असतील त्यांनी 16 करा. पण 16 सांगितले असं नाही. प्रभुपादांनी किती माळा सांगितले? कोण सांगितले? नाही, या आता कलियुगात प्रभुपादाच्या गुरूंनी 64 सांगितले. 16 सांगितलेत का? नाही. कमीत कमी 16. याचा अर्थ असा नाही की 16च करायचे. तुम्ही प्रभुपादांनी विचारलं, प्रभुपादांनी विचारले की प्रभुपाद 16च का करायच्या? प्रभुपाद म्हणजे 16,000 बी करू शकतो. तसं माझ्या पाळोदी गावाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही 16च नाही 16,000 बी करू शकता. हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम राम. म्हणजे जो कोणी त्याची सेवा करतो त्याच्यावर भगवंत फिदा होऊन जातो आणि त्याची सर्व कामं करतो. सर्व त्याचा योग क्षेम तो चालवतो. त्याच्याजवळ जे आहे त्याचं रक्षण करतो आणि त्याची जी आवश्यकता आहे त्याची पूर्तता करतो. मग आणखीन काय हवं? भगवंताचं गीतेमध्ये वचन आहे, अनन्य चिंतो यंतो माम ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगं क्षेमं वहामि. तेषां नित्याभियुक्तानां, जे कोणी अनन्य भावाने माझं नित्य स्मरण करतात,
अनन्य चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते मतलब संलग्न युक्त पूर्णपणे युक्त मग्न चित्त होऊन माझी सेवा करतात, माझं स्मरण करतात, नामस्मरण करतात, याचा मी योग समजतो. त्याच्याजवळ योग म्हणजे जवळ असणाऱ्या गोष्टीचं रक्षण करतो आणि क्षेम म्हणजे आपली जी गरज आहे, आपली जी आवश्यकता आहे ना, अनावश्यक आवश्यकता नाही, गरजा आपल्या जे काही आपल्याला आवश्यक आहे त्याची तो पूर्तता करतो. मग टेन्शन घ्यायची काय गरज आहे का? साधारणपणे आमच्या माताजींना खूप लोकांना टेन्शन असतं. बाई काय सांगू, मला एवढं टेन्शन झालं बघी नाही, आज पूर्ण दिवसभर पोराला खायलाच काय मिळालं, मला खूप टेन्शन झालं. तर आपल्याला काही टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही. आपली कर्तव्य करायची आणि सारा भार कोणावर घालायचा, देवावर घालायचा. आपण ते करत नाही आणि सगळ्या दुनियाचा लोड आपल्या बोकांडी घेतो, सगळ्या दुनियाचा लोड आपल्या शिरावर घेतो. पण भगवंत आणि या भगवंताचे शुद्ध भक्त सांगतात, तुम्ही फक्त तुमचं कार्य काय, भगवंताचं स्मरण करणे. आणि तुम्ही काय करायचं, तुमचा बोजा जो आहे ना त्याच्या डोक्यावर फेकून द्या, तो तयार आहे बोजा घ्यायला. आपली तयारी पाहिजे. सर्व बोजा कोणाच्या डोक्यावर द्यायचा, फेकून भगवंताच्या डोक्यावर. आपण काय करायचं, फक्त त्याचं स्मरण करायचं, त्याचं चिंतन करायचं, त्याच्या नावाचा जप करायचा. आणि मग आपल्याला काही न लागे हलावे चालावे बाहेरी, अवघे घरी बैसलिया. घरी बसता सगळे लाभ होतात, सगळे लाभ. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, हा उतरी पार. अहो एका चिंतनाने, विठ्ठलाच्या चिंतनाने काय होणार नाही, काय सगळं काही होईल, सगळं काही होईल. मग तुम्ही म्हणाल, प्रभूजी आमचा कापसाचं वेचून देतील का कृष्ण, कापूस वेचायला येतील का कृष्ण? हो येईल, कापूस सुद्धा वेचायला तुम्हाला शक्ती बळ मिळेल. फक्त तुम्ही सकाळी उठल्या 16 माळाचा जप करा कमीत कमी, आणि मग बघा गंमत त्याची, सगळं काही व्यवस्थित होतं. अनुभव आहे आणि संत महात्मे अनुभवाचे बोलतात. अनुभव जो आलाय तो इतरांना सांगतात संत महात्मे, आपल्या मनाचं नाही सांगतात. तिसऱ्या ओळीत जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात, देवाचीच नामे देवाच्याच शिरी, देवाचीच नामे देवाचीच शिरी, सर्व अलंकारी समर्पण. देवाचंच नाव घ्यायचं, त्याच्या शिरावर अर्पण करायचंय बस. जसं तुम्ही गंगेला कधी गेला, हरिद्वारला गेला, हरिद्वार ऋषिकेशला, आपण तिथं गेलो की काय करतो, गंगेमध्ये उतरतो, गंगेचं पहिल्यांदा दर्शन करतो आणि गंगेचंच पाणी घेऊन काय करतो, गंगेला अर्पण करतो. बरोबर, गंगेचंच पाणी घेतो आणि गंगेला तद्वत अगदी तसंच भगवंताचेच नाव घ्यायचे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कहिए श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हरिनाम संकीर्तन की आहे ना आनंद याच्यामध्ये. तर भगवंत सांगतात, म्हणजे संत तुकाराम महाराज सांगतात, देवाचेच नाव आहे नाही,
पण तीच नावं त्याला अर्पण करायची, सर्व अलंकारी समर्पावी. बघा, भगवंताला बाहेरील दागदागिने अर्पण करण्यापेक्षाही त्याचं नाव घेतलेलं अधिक आवडतं. दह्याने, दुधाने, ताकाने, पंचामृताने अभिषेक करण्यापेक्षाही भगवंताने सांगितलंय किंवा स्वतः महाप्रभू सांगतात की भगवंत आपल्यावर प्रसन्न होतील त्याच्या नामाने, त्याच्या कीर्तनाने. अभिषेक आम्ही करतो, नाही असं नाही, पण तो अभिषेक सुद्धा कीर्तनाने युक्त असतो. अभिषेकामध्ये महत्वाचं साधन काय? कीर्तन. तरच ते देवाला आवडतं. म्हणजे मला सांगायचंय की त्याचा अभिषेक करण्यापेक्षाही त्याच्या कीर्तनाने, त्याच्या नाम जपाने तो आपल्यावर अधिक प्रसन्न होतो. आणि मनुष्य जीवनाचा उद्देश त्याला प्रसन्न करणे. त्याला काय करणे? प्रसन्न. आणि साधन काय? नाम जप, कीर्तन करायचं, बस. म्हणून देवाचीच नामे देवाची सिरी, सर्व अलंकारी समर्पित भावनेने, समर्पित भावनेने हे नामरूपी अलंकार त्याला अर्पण करायचा आहे. त्याला काय करायचं? नामरूपी अलंकार अर्पण करायचा. आणि असं जर केलं तर संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे होय भावेची संतोषी. तुका म्हणे होय भावेची संतोषी. तुकाराम महाराज म्हणतात, आमचा हा दैवत, आमचा हा भगवंत आहे ना, भावपूर्ण, प्रेमपूर्ण जपाने, प्रेमपूर्ण कीर्तनाने तो संतोष पावतो, आनंदित होतो. याला आनंद केलं, त्याला प्रसन्न केलं तर तो आपल्याला प्रेम देतो, तो आपल्याला आनंद देतो. त्याला आनंदित केलं तर, आणि त्याला आनंदित काय? भावाने, भावपूर्ण. थोर प्रेमाचा भुकेला, त्याला त्याचा खूप दुष्काळ आहे. त्याला पाहिजे प्रेम. त्याला काय पाहिजे? प्रेम. समाधान. बरोबर. प्रेमाने, त्याला प्रेम, भावाने आपण त्याचं नाव घेतलं. कसं? भावाने. त्याला बाह्य उपचाराची गरज नाही, बाह्य उपचाराची गरज आपल्याला. त्याला फक्त भाव द्या. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार. देव प्रेमाचा भुकेला आहे, आणि ते प्रेम प्राप्त करायचं असेल तर नामाने साध्य होईल. नामाने साध्य होईल. साधना अनेक प्रकारची, पण नामसंकीर्तन साधन पै जळतील पापे जन्मांतरीची. नामसंकीर्तन महाप्रभू पण, एक चैतन्य महाप्रभू सनातन गोस्वामी पादांना उपदेश देताना अंत्यलीलेमध्ये एक श्लोक सांगतात. तार मध्ये सर्वश्रेष्ठ नामसंकीर्तन गायले. तार मध्ये सर्वश्रेष्ठ नामसंकीर्तन, तार मध्ये सर्वश्रेष्ठ नाम संकीर्तन. निरपराध नामलेले पाय प्रेमध, निरपराध नामलेले पाय, निरपराध नामलेले पाय प्रेमध, निरपराध नामलेले पाय प्रेमध. हा महाप्रभू सनातन गोस्वामींना प्रयागराज मध्ये हा उपदेश देतात. प्रयागराज मध्ये आता महाकुंभ चालू आहे ना, आणि हे सुद्धा एक कुंभच आहे आपल्या इथे. हरिनामाच्या गजरामध्ये, नामस्मरणामध्ये भगवंताला रिझवणं, भगवंतांना आनंदित करणं, प्रसन्न करणं, हे कुंभमध्ये, त्रिवेणीमध्ये स्नान केल्यापेक्षाही अधिक फायदेशीर आहे कलियुगामध्ये, विशेष रूपाने. कारण सर्वांना बसल्या जागी करता येतं. अवघे घरी बैसली आहे, बसल्या जागी एका ठिकाणी. काही हलायला, पैसे अडके खर्च करायची गरज नाही, है ना, गाड्या बदलायची गरज नाही, बसल्या बसल्या. म्हणून महाप्रभू काय सांगतात? सर्व साधन आहेत, पण तार मध्ये सर्वश्रेष्ठ नामसंकीर्तन. कोण सांगताय? भगवंत सांगतात. भगवंत स्वतः भक्ताच्या रूपात येऊन सांगतात की सर्वश्रेष्ठ साधन आहे नामसंकीर्तन. म्हणून मी आपणाला विनंती करतो की तुम्ही नाम जपाकडे वळा. आणि मग असं जर निरपराध भावनेने, निरपराध म्हणजे 10 नाम अपराध आहेत, ते ब्रजनायक कृष्ण प्रभू किंवा पियुष प्रभू तुम्हाला सांगतील नंतर. ते 10 नाम अपराधाने रहित होऊन जर आपण नामजप केला, नामसंकीर्तन केलं. पहिला अपराध म्हणजे ध्यानपूर्वक जप. ध्यानपूर्वक जप जर केला तर बाकीचे अपराध आपोआप निघून जातील. प्रभुपाद सांगतात
काय कसा जप केला पाहिजे? ध्यानपूर्वक. ध्यानपूर्वक जपाने बाकीचे 9 अपराध कमी होऊन जातील. म्हणून ध्यानपूर्वक जप करायचा म्हणजे जिभेने उच्चारण करायचं आणि कानाने ऐकायचं. आणि असा जर जप केला भावपूर्ण प्रेमाने तर तुका म्हणे भावे होय संतोषी वसे नामापासी आपुलिया. भगवान श्रीकृष्ण आपल्या नामाजवळ राहतात. जिथं नाम आहे, नाही नाही नामच भगवंत आहे. नाम काय आहे? म्हणून भगवंताचे अनेक अवतार आहे. विग्रह अवतार आहे, भागवतम एक अवतार आहे. तसा नाम हा सुद्धा काय एक अवतार आहे. कलियुगामध्ये भगवंत नामाच्या रूपाने अवतरित झाले. म्हणून आमचे गुरु महाराज या नामाला म्हणतात नाम प्रभू. आपल्याला कोणाची सेवा करायची? नाम प्रभूची. कोणाची सेवा करायची? नाम प्रभू. नाम हा भगवंताचा अवतार आहे. आणि बस आपल्याला ध्यानपूर्वक जपाने आपले अपराध नष्ट होतील आणि कृष्ण आपल्यावर प्रसन्न होतील आणि हळूहळू हळू आपल्याला काय होईल? कृष्णाचं प्रेम प्राप्त होईल. म्हणून जे मनुष्य जीवनाचा उद्देश आहे, प्रयोजन आहे, लक्ष्य आहे, टार्गेट आहे, गोल आहे. मनुष्य जीवनाचा गोल काय? कृष्ण प्रेम प्राप्त करणं. असं प्रेम सुख देई प्रेम सुख देई. प्रेम प्राप्त करणं हा मनुष्य जीवनाचा उद्देश आहे आणि ते या नाम साधनेने होतं. हेच संत तुकाराम महाराजांना आजच्या या अभंगातून तुमच्या माझ्यासारख्यांना त्यांनी हात जोडून निवेदन केले की तुम्ही नाम जपाकडे वळा. बाकीचं सगळं सोडा. बसल्या जागी जिथं असाल तिथं काय करा? नामजप करा आणि मनुष्य जीवन कृतार्थ करा, संपन्न करा, सफल बनवा. पुन्हा एकदा माझ्या बरोबर हात वर करून आपला ध्वनी वृंदावन पर्यंत जाईल, गोलोकापर्यंत जाईल एवढ्या उच्च स्वरामध्ये नामसंकीर्तन करा. हरे कृष्ण हरे कृष्ण. अजून आवाज आला नाही. ताकद लावा, ताकद, जोर लावा. सर्वांसाठी प्रसाद आहे ना? हरी बोल. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे 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 श्रील प्रभुपाद की जय. हरिनाम संकीर्तन की समवेत गौर भक्त वृंद की जय. बहुत बहुत धन्यवाद.